फुडीचा आवाज आहे ना थोडा अजून. देह जाईल
कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वजा मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलायतनो हरि महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीका दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठाला देह जाईल जाईल यासी काळ बा खाईल कारे मगसी दगडा कैचे हत्ती घोडे वाडा लोडे बालिस्ते सुपती जरालिया फजिती शरीर संबंधाचे नाते बोरड्या बुडविती शेताते अजूनी तरी होई जागा तुका
पुढे दगा कारे मगसी दगडा कैचे हत्ती घोडे वाडा विठाला 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 आनंद कण सच्चिदानंद घन परात परपूर्णम परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सत्यानं चालणारे हे संपूर्ण जग या जगातील एक व्यक्तिमत्व या जगातील एक पिता तत्व वैकुंठवासी लक्ष्मण एकनाथ पाटणकर आजोबा हे इहलोकामध्ये आपल्या सोडून गेलेले आहे. आज आपण त्यांचे वर्ष श्राद्ध विधी करत आहोत. पुण्य स्मरण विधी करत आहोत. त्यांच्या पाठीमागे खूप मोठा असा परिवार आहे. त्यांच्या पाठीमागे खूप मोठा असा परिवार आहे. श्रीमती शालन लक्ष्मण पाटणकर पत्नी आहे. श्री राम एकनाथ पाटणकर भाऊ आहे. श्री उमेश लक्ष्मण पाटणकर मुलगा आहे. श्री दत्तात्रेय लक्ष्मण पाटणकर मुलगा आहे. तेजश्री सचिन निंबाळकर मुलगी आहे. आणि असा खूप मोठा असा परिवार आहे. आज आपण लक्ष्मण पाटणकर आजोबा यांचे वर्ष श्राद्ध विधी करत आहोत. पुण्य स्मरण विधी करत आहोत. वर्ष श्राद्ध विधी पुण्य स्मरण विधी ही जिवंत माणसाची करत नाही. वर्ष श्राद्ध विधी पुण्य स्मरण विधी ही जिवंत माणसाची करत नाही. वर्ष श्राद्ध विधी पुण्य स्मरण विधी ही गेलेल्या जीवाचीच करतात. वर्ष श्राद्ध विधी पुण्य स्मरण विधी ही गेलेल्या जीवाचीच करतात. विठाला 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 विठाला. गुरु हा जिवंत माणसासाठी असतो. जिवंत माणसाने गुरु करायची गरज असते. गुरु हा गेलेल्या माणसासाठी नसतो. गेलेल्या माणसाला गुरु करायची गरज नसते. आशीर्वाद हा जिवंत माणसासाठी असतो. आशीर्वाद गेलेल्या माणसासाठी नसतो. पाप पुण्य हे माणूस जिवंतपणेच करू शकतो. पाप व पुण्य गेलेला माणूस करू शकत नाही. गुरु हा जिवंत माणसासाठी असतो. मेलेल्या माणसाचं गुरु करायची गरज नसते. म्हणजे गेलेल्या माणसाला गुरु करायची गरज नसते. आई वडिलांची सेवा फक्त जिवंत माणूसच करू शकतो. आई वडिलांची सेवा गेलेला माणूस करू शकत नाही. विठाला आशीर्वाद जिवंत माणसासाठी असतो. आणि तो आशीर्वाद जिवंत माणूस जिवंत माणसाला देऊ शकतो. पण आपण जर कोणाला आशीर्वाद देऊ शकत नसेल तर समजायचं आपण जिवंत असून मेलेलो आहोत. आजपर्यंत जर आपण गुरु केले नसेल तर समजायचे आपण जिवंत असून मेलेलो आहे. आतापर्यंत आपण आई वडिलांची सेवा करू शकत नसेल तर समजायचे आपण जिवंत असून मेलेलो आहे. कारण गेलेला माणूस आई वडिलांची सेवा करत नसतो. आपण जर जिवंतपणे पाप व पुण्य करू शकत नसेल तर समजायचं आपण जिवंत असून मेलेलो आहे. विठाला जिवंत माणसाने आई वडिलांची सेवा आपुली आई ताजो से जागता
आपुले आहे ताजो असे जागता आपुले आहे ताजो असे जागता आपुले आहे ताजो असे जागता आपुली 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 आहे ताजो असे जागता धन्य माता पिता होतयाजिया धन्य माता पिता होतयाजिया धन्य माता पिता होतयाजिया धन्य माता पिता होतयाजिया कोणी कन्या पुत्र होतले कोणी कन्या पुत्र होतले कोणी कन्या पुत्र होतले कोणी कन्या पुत्र होतले धन्य माता पिता दयाजिया धन्य माता पिता दयाजिया धन्य माता पिता दयाजिया धन्य माता पिता दयाजिया कोणी कन्या पुत्र होते राधिका कोणी कन्या पुत्र होते राधिका कोणी कन्या पुत्र होते राधिका कोणी कन्या पुत्र होते सात्विका जिवंत माणूस आई वडिलांची सेवा करू शकतो गेलेला माणूस आई वडिलांची सेवा करू शकत नाही पण आई वडिलांनी घरच्यांना सुनेला नातवंडांना घरच्यांना समजून घेतलं पाहिजे उगाच म्हातारपणी व्यर्थ बडबड करीत बसू नये विठाला आपला विषय चालू होता वर्ष श्राद्ध विधी पुण्य स्मरण विधी ही गेलेल्या जीवाचीच करतात वर्ष श्राद्ध विधी पुण्य स्मरण विधी ही जिवंत जीवाची करत नाही आणि मृत्यू झाल्यानंतर आपला देहरूपी पक्षी उडून जाणार आहे व देहरूपी पिंजरा येथेच पडून राहणार आहे उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजड़ा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजड़ा खाली मंजिला खरी है स्मशान नहीं तेरा ठिकाना है ये रिश्ते तोड़ने हैं और यही दुनिया छोड़ जाना है हो या तो मौत ऐसी जिंदगी उसकी अमानत है सभी को एक ना एक दिन मौत का कर्जा चुकाना है तुला काही बाजत कर ले तुला का करे रखवाली तुला काही बाजत कर ले तुला का करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली
छोड़ जाना है। लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाले। उड़ जाएगा एक दिन बच्चे रे पिंजरा खा ले, उड़ जाएगा एक दिन बच्चे रे पिंजरा खा ले। पिंजरा खा ले, पिंजरा खा ले, पिंजरा खा ले, पिंजरा खा ले। आपला विषय चालू होता वर्ष श्राद्ध विधी, पुण्यस्मरण विधी ही गेलेल्या जीवाचीच करतात. वर्ष श्राद्ध विधी, पुण्यस्मरण विधी ही जिवंत माणसाची करत नाही. विठाला 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 विठाला. एक राजा होता, त्याचे नाव गोपीचंद. राजा अत्यंत सुंदर होता, राजा देखणा होता, राजा शूरवीर होता, राजा मातृ आज्ञा पालन करणारा होता. एक दिवस राजाच्या राण्या स्नानाची तयारी करीत होत्या. स्नानासाठी चौरंग ठेवला. चौरंग सोन्याचा होता. सोन्याच्या पात्रात सुगंधित पाणी ठेवले होते. सुगंधित पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या होत्या. हा सर्व प्रकार गोपीचंद राजाची आई वरच्या मजल्यावरील गॅलरीतून पाहत होती. आईने मनात विचार केला की माझा पती असाच सुंदर देखणा होता, शूरवीर होता, मात्र आज्ञा पालन करणारा होता. पण काळाने अचानक धाड घातली. अर्ध्यातून माझं सौंदर्य घेऊन गेला. माझ्या पतीचं जगायचं राहिलं. अर्ध्यातून जावं लागलं माझ्या पतीला. असा विचार करत असताना आईच्या डोळ्यातून आसू टपकले. हे आसू गोपीचंद राजाच्या अंगावर पडले. स्नान झाल्यानंतर गोपीचंद राजा आई जवळ गेला. विचारला, आई रडण्याचं कारण? आई रडण्याचं कारण ग? आई म्हणाली, बाळा तुझा एवढा वैभव आहे, तुझा एवढा राजवैभव आहे, तुझा एवढा तारुण्य आहे, पण बाळा हा जो देह आहे ना, हा देह एक ना एक दिवस जाणार आहे. या देहाला एक दिवस काळ खाणार आहे. आणि हेच संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. देह जाईल जाईल, 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 देह जाईल जाईल.
काय बा खाईल. हा झाला आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ. आता आपण दुसऱ्या चरणाचा भावार्थ पाहू. आपण दुसऱ्या चरणाचा भावार्थ का पाहू तर वैकुंठवासी लक्ष्मण एकनाथ पाटणकर आजोबा यांच्या वैश्य श्राद्धा निमित्त पाहू. काय आहे बाप? बाप आहे म्हणून तर सर्व काही आहे. बाप आहे म्हणून तर सर्व काही आहे. एका बापाने मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. विचारलं, बेटा, आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये सर्वात ग्रेट कोण आहे? सर्वात महान कोण आहे? मुलाने थोडा वेळ विचार केला. मुलाने लगेच सांगितले, पिताश्री, आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये सर्वात महान सर्वात ग्रेट मी स्वतः आहे. बाप खूपच नाराज झाला. बाप म्हणाला, बाप मनातली मनात म्हणाला, मुलगा माझं नाव सांगन. पण त्याने स्वतःच नाव सांगितलं. त्याने स्वतःच नाव सांगितलं. मग बाप खूप नाराज झाला. बापाने कपड्याची पिशवी भरली व गेट पर्यंत गेला. पुन्हा एकदा मुलाला विचारलं, बेटा, अजून एकदा तरी थोडा विचार करून सांग ना, आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये सर्वात ग्रेट सर्वात महान कोण आहे? मुलगा म्हणाला, असल कोणी भाग्यवान माईचा लाल मला नाही माहिती. ज्याच्या खांद्यावर त्याचा बापाचा हात असेल तो असेल महान. बाप म्हणाला, अरे तू तर मगाशी म्हणत होता की मी सर्वात महान ग्रेट आहे, महान आहे, ग्रेट आहे, आणि आता तर तू कोण आहे असेल असं म्हणतोस? मग मुलगा म्हणाला, पिताश्री, ज्या वेळेस तुमचा हात माझ्या खांद्यावर असेल त्यावेळेस मी या घरात महान असेल, आणि ज्या वेळेस तुमचा हात जर माझ्या मस्तकावर असेल तर मी या घरातच नाही तर संपूर्ण जगात मीच महान आहे. विठाला 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 विठाला. तुकाराम महाराज स्वतः सांगतात, कोण महान आहे? कन्या पुत्र होती जे सात्विक. होती जे सात्विक. आतयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पुत्र होती जे सात्विक. आतयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कोळे कल्ला पुत्र होती जे सात्विक.
पुत्र होतीच सात्विक कुळकन्या 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 पुत्र होतीच सात्विक दयाचा हरक वाटे देवा दयाचा हरक वाटे देवा कुळकन्या पुत्र होतीच सात्विक कुळकन्या पुत्र होतीच सात्विक कुळकन्या पुत्र होतीच सात्विक कुळकन्या पुत्र होतीच सात्विक दयाचा हरक वाटे देवा दयाचा हरक वाटे देवा कुळकन्या पुत्र होतीच सात्विक कुळकन्या पुत्र होतीच सात्विक कुळकन्या पुत्र होतीच सात्विक कुळकन्या पुत्र होतीच सात्विक हरी. तसेच या पाटणकर परिवारातील सात्विक मुला मुली आहेत. विठ्ठल काही काही मुलांच्या मनातील वडिलांविषयी वाक्य कसे बदलतात बघा. मुलगा 5 वर्षांचा आहे. तो म्हणतो माझ्या वडिलांना खूप काही माहिती आहे. मुलगा 10 वर्षांचा आहे. तो म्हणतो माझे वडिलांना खूप काही माहिती असून ते खूप काही जाणतात. मुलगा आता 15 वर्षांचा झालेला आहे. आता त्याच्या मनात थोडीशी पाल चुकते. तो म्हणतो माझ्या वडिलांना काहीच माहिती नसते का? माझ्या वडिलांना काही माहित नसेल का? आता मुलगा 20 वर्षांचा झालेला आहे. तो म्हणतो माझ्या वडिलांना काहीच माहिती नाही. माझ्या वडिलांना काहीच माहिती नाही. आता मुलगा 30 वर्षांचा झालेला आहे. तो दुसऱ्यांना प्रश्न करतो माझ्या वडिलांना काय येतं? माझ्या वडिलांना काय येतं? आता मुलगा 35 वर्षांचा झालेला आहे आणि त्याचे वडील अचानक त्याला सोडून गेलेले आहे. आणि मग आता तो परत म्हणतो माझे वडील जर असते तर मला खूप काही शिकता आलं असतं, खूप काही गोष्टी कळाल्या असत्या. आता आता म्हणतोय मला खूप काही गोष्टी कळाल्या असत्या. आणि तसेच या पाटणकर परिवारातील बाबा सोडून गेलेले आहेत. आपल्याला सोडून गेलेले आहेत. पण पाटणकर परिवारातील मुलांनी वडिलांच्या रुग्णातून मुक्त होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठला 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 आई वडिलांचं मुला मुलीवर किती प्रेम असतं बघा. एक 10 वर्षाची मुलगी झोपली होती. तिला कशाची तरी चाहूल लागली. जागी झाली. समोर पाहते तर काय काळा कोट्ट माणूस, धिप्पाडची धिप्पाड माणूस होता. तिनं विचारलं आपण कोण आहात? तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? तो म्हणाला मी यमदूत आहे.
हे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. तिने यमदूताचे पाय धरले. नका ना नेऊ माझ्या बाबांना जगू द्या. नका ना नेऊ माझ्या बाबांना जगू द्या. आपण आदला बदल करू माझ्या बाबांना जगू द्या. तुम्ही मला घेऊन जा. यमदूत म्हणाला, मी ही आदला बदल अगोदरच केली होती, पण माझी चाहूल लागल्यामुळे तुझे वडील जागे झाले. त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलीला जगू द्या. तुम्ही मला घेऊन चला. माझ्या मुलीला जगू द्या. तुम्ही मला घेऊन चला. असं म्हणणारा फक्त बापाच असतो आणि बापाच असतो. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. 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 आपुली करवंडी वाला बोली. 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 एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला निर्वासिता धनी. एकाएकी केला निर्वासिता धनी. विठाला ढाला इराक देशामध्ये एक अनाथ आश्रम होता. तेथे असे छोटे छोटे लहान मुले खेळत होते. तेवढ्यात एका मुलीने फरशीवर खडून एका पुरुषाचे चित्र काढले. भले मोठे चित्र काढले आणि त्या चित्राजवळ ती झोपली व बाकीच्या मुलींना सांगू लागली, बघा आता मी माझ्या वडिलांच्या कुशीत झोपलेले. आता मला थंडी सुद्धा वाजत नाही, वाजणार सुद्धा नाही. बघा माझे वडील माझ्या कुरुळ्या केसामधून वटा फिरवत आहेत. ज्याला आई नाही त्याला आईची किंमत कळते. ज्याला वडील नाही त्याला वडिलांची किंमत कळते. आणि तसेच या पाटणकर परिवारातील मुलांनी वडिलांच्या रुग्णातून मुक्त होण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विठाला ढाला 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 ढाला. आपला विषय चालू होता. गोपीचंद राजाच्या आईने गोपीचंद राजाला सांगितले की अरे बाबा, तू ज्या देहावर अत्यंत प्रेम करतो तो देह एक दिवस जाणार आहे. आईने उपदेश केला, मुलाने उपदेश ऐकला. आईने उपदेश केला व मुलाने उपदेश ऐकला व जालिंदर नाथांना गुरु करून घेतले. वा. आणि आपली मुलं आपल्या मुलांचं तर विचारायलाच नको. एका शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला विचारलं, अरे माकडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सांग बरं तू. माकडाला इंग्रजी
म्हणाला माकडाला इंग्रजीमध्ये मंकी म्हणतात, मंकी मंकी. तो मग शिक्षक म्हणाले तू पुस्तकात पाहून सांगितलं ना, पुस्तकात पाहून सांगितलं, पुस्तकात पाहून. गणे मला नाही सर, नाही सर, नाही सर, मी पुस्तकात नाही पाहून सांगितलं, मी पुस्तकात नाही पाहून सांगितलं. शिक्षक म्हणाले मग कुठे पाहून सांगितलं? गणे म्हणाल मी तुमच्या तोंडाकडे पाहून सांगितलं. शिक्षक म्हणाले मला माकड म्हणतो, मला माकड म्हणतो, तू मला माकड म्हणतो. गणे म्हणाले नाही सर, नाही सर, मी नाही तुम्हाला माकड म्हणत. काल तुमची पत्नी तुम्हाला म्हणत होती आमचं माकड आलं, आमचं माकड आलं. विठाला ढाला 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 ढाला. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले. कार्यक्रम झाला. एक बाबा म्हणाले महाराज चला आमच्या शेतात झोपायला, चला आमच्या शेतात झोपायला. म्हटलं ठीक आहे. गेले झोपायला. मला पलंगावर गादी टाकून दिली. मी झोपले. माझ्या इकडून बाबांची मोठी सून झोपली, इकडून ना झोपली व मध्ये मी झोपले. थोड्या वेळानं बाबांची मोठी सून म्हणाली उतर खाली, उतर खाली. मी कशी तरी घाबरत घाबरत खाली उतरून झोपले. परत थोड्या वेळानं तीच म्हणाली चढ वर, चढ वर. मी घाईघाईनं वर चढून झोपले. परत थोड्या वेळानं तीच म्हणाली उतर खाली, उतर खाली. मी खाली उतरून झोपले. मला म्हणलं काय मागे लागली काय, मला इतका राग आला. मी म्हणलं काय मागे लागली काय नुसती म्हणते चढवर उतर खाली, चढवर उतर खाली, चढवर उतर खाली, चढवर उतर खाली. मग मला राग आल्यानंतर मी बाबांच्या नातीजवळ जाऊन झोपले. कॉलेज कुमारी जवळ जाऊन झोपले. थोड्या वेळानं झोप लागल्यानंतर कॉलेज कुमारीनं धाडकन माझ्या छाताला जोरात बुक्की मारली. मी आणि तीच मोठ्यानं ओरडली आऊट, 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 आऊट. मी मोठ्यानं ओरडले. बाबा धावत 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 आले. म्हणजे काय झालं महाराज, काय झालं, काय झालं, काय झालं? म्हणलं आऊट झाले, आऊट झाले, मी आऊट झाले. बाबा म्हणले काय झालं? म्हणलं आऊट झाले, आऊट, आऊट. बाबा म्हणाले ते जाऊ द्या, तुम्ही पलंगावरून खाली का आले, तुम्ही पलंगावरून खाली का आले? मी म्हणलं बाबा तुमची मोठी सून मला वरही झोपू द्यायना, खाली झोपू द्यायना, मला वरही झोपू द्यायना, खाली झोपू द्यायना. नुसती म्हणायची चढवर उतर खाली, चढवर उतर खाली, चढवर उतर खाली. मग बाबा म्हणाले आओ महाराज ती कंडक्टर आहे, कंडक्टर. ती तिथून खाली उतरणाऱ्या लोकांना म्हणते उतरा खाली, चढावर, चढवर उतर खाली, चढवर उतर खाली, चढवर उतर खाली. ती कंडक्टर आहे, कंडक्टर, कंडक्टर, कंडक्टर. मी म्हणलं बाबा पण तुमच्या नातीने मला का बरं हाणलं, तुमच्या नातीने मला का हाणलं? बाबा म्हणाले अहो महाराज ती क्रिकेटर आहे, क्रिकेटर, क्रिकेटर आहे, क्रिकेटर. कदाचित तिनं स्वप्नात बॉलिंग केली असेल, कदाचित तिनं स्वप्नात बॉलिंग केली असेल. मी तिला लाख वेळेस सांगितलं अगं क्रिकेट खेळू नको, क्रिकेट खेळू नको, क्रिकेट खेळू नको, पण ती ऐकतच नाही. म्हणलं बाबा उद्याच्या महाराजांना इथं आणू झोपायला आणू नका. आज सुतक पडता पडता वाचले. बाबांनी लाख वेळेस सांगितले अगं क्रिकेट खेळू नको, अगं क्रिकेट खेळू नको, क्रिकेट खेळू नको, पण मुला मुली ऐकतच नाही. आई वडील सांगतात अरे मोबाईल बघू नका, अरे मोबाईल बघू नका, पण मुलं मुली ऐकतच नाही. आई वडील सांगतात अरे पोरांनो वाईट मित्रमैत्रिणींच्या संगतीत जाऊ नका, वाईट मित्रमैत्रिणींच्या संगतीत जाऊ नका, पण मुलं मुली ऐकतच नाही. आई वडील सांगतात अरे पोरांनो पार्ट्या करू नका, अरे पोरांनो पार्ट्या करू नका, पण कार्ट्या ऐकतच नाही, पण कार्ट्या ऐकतच नाही. गोपीचंद राजाने मैनावती आईचे ऐकले.
तर गोपीचंद राजाचे जीवनाचे कल्याण झाले. स्वामी विवेकानंद त्यांनी भुवनेश्वरी आईचं ऐकलं तर ते जगात वंदनीय पूजनीय झाले. विक्रांत वर्म, शिभाऊ, शत्रुवमर्द, अलक्र यांची आई मदरसा हिचं ऐकलं तर जगात सर्व लोकांचं कल्याण झालं. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचं ऐकलं, जिजाऊ साहेबांचं ऐकलं तर सर्व जगाचं कल्याण झालं. जगाला राजा बायव नाचवणारा राजा मिळाला नाही, जगाला बाया वाचवणारा राजा मिळाला. म्हणून माझ्या जिजाऊ साहेबांना माझा मानाचा मुजरा. दंड दंड दराई. शिवरायांची जिजाई. दंड दंड दराई. शिवरायांची जिजाई. दंड दंड दराई. शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा सारा सारा. मुद्रमानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रमानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रमानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रमानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रमानाचा मानाचा जिजाऊला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हता होवाले, दिन दुबळ्यांना नव्हता होवाले. होती मुघलांना नव्हता होवाले, दिन दुबळ्यांना नव्हता होवाले, दिन दुबळ्यांना नव्हता होवाले. आया बहिणींना संकट काळी, नव्हता कैवारी खोडे त्यावेळी, नव्हता कैवारी खोडे त्यावेळी. आया कैवारी खोडे त्यावेळी, नव्हता कैवारी खोडे त्यावेळी. अशी महानदी आहे गुण इतिहास गाय, अशी महानदी आहे गुण इतिहास गाय. राजा जाणता जगाला दिला दिला दिला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. मुद्रमानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रमानाचा मानाचा जिजाऊला, मानाचा जिजाऊला, मुद्रमानाचा मानाचा जिजाऊला. गोपीचंद राजाने मैनावती आईची ऐकली व गोरक्षनाथांना गुरु व जालिंदरनाथांना गुरु करून घेतले. विठ्ठल एकाने विचारले, महाराज गुरु का करायचा, महाराज गुरु का करायचा. ज्ञानोबाराय सांगतात, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. किंवा जन गुरु नाही केला, गुरु नाही केला, जन गुरु नाही केला, गुरु नाही केला. याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला.
नसावा, गुरु लफंगा नसावा, गुरु नाटकी नसावा, गुरु चांगला असावा. विठाला विठाला ढाला 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 विठ्ठला एक गुरु श्रीमंताचीच गुरु व्हायचा. गरीब माणसांना शिष्य बनवितच नसायचा. गरीब माणसांना शिष्य बनवितच नसायचा. पण एका गरीबाने फारच हट्ट धरला. मग गुरुने त्याला मंत्र दिला. हाडाडाड 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 हाडाडाड. मग शिष्याने मंत्राचा जप केला. हाडाडाड 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 हाडाडाड. एक दिवस शिष्य वाहत्या पाण्यावर घुंगडी टाकून नदी पलीकडच्या गावी गुरु आलेले होते. नदी पलीकडच्या गावी गुरु आलेले होते. मग हा त्यांच्या दर्शनाला गेला. नदी किनाऱ्यावर घुंगडी टाकली. गुरुने मंत्र दिलेला मंत्र सुरू केला. घुंगडी पाण्यावर तरंगली व पुढे पुढे जाऊ लागली. गेला. गुरुचं दर्शन घेतलं व गुरुला म्हणाला, गुरुदेव मी तुम्हाला माझ्या घरी राहण्यासाठी आलोय. गुरुदेव मी तुम्हाला माझ्या घरी राहण्यासाठी आलोय. गुरुदेव म्हणाले, हे पण अरे नदीला पूर आलाय. नदीला पूर आलाय नदीला. शिष्य म्हणाला, त्यात काय अवघडलंय सोप्पं. नदी किनाऱ्यावर घुंगडी टाकायची, त्याच्यावर बसायचं, तुम्ही दिलेला मंत्राचा जप करायचा. लगेच घोंगडी पाण्यावर तरंगते व पुढे पुढे जाते व पलीकडच्या तीराला पोहोचते, नेऊन सोडते. तो म्हणाला, चला चला चला. मग आता गुरु शिष्य पाण्यावर कसे तरंगणार? हे पाण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली. सर्व पाहू लागले. मग सर्वांनी जय जयकार केला. गुरु महाराज की जय, गुरु महाराज की जय, गुरु महाराज की जय. शिष्याने मग नदी किनाऱ्यावर घुंगडी हातरली. शिष्य बसला. मग गुरुला म्हणाला, गुरुदेव बसा बसा. मग गुरुदेव मनात म्हणाले, आता जावं तर नाही जावं तर नाव कीर्ती जाते. आणि जावं तर भरावा लागत. कर हाड काय मंत्र नाही रे बाबा. नाही हाड काय मंत्र नाही. मग शिष्य म्हणाला, गुरुदेव बसा. एक जण म्हणाला, गुरुदेव आता परत कधी येणार? गुरुदेव म्हणतात, आता शक्यता कमीच आहे. कशी तरी बसले. दुसरा एक जण म्हणाला, परत कधी येणार? परत गुरु म्हणाले, आता शक्यता कमी आहे. आता पुढे गेल्यावर कळण कधी माघारी येतोय. कसं माघारी येतोय. कशी तरी बसले. शिष्य म्हणते, बसा गुरुजी, काय नाही होत, बसा. बसले. कसे तरी शिष्य पुढे बसला, गुरु माग बसला. शिष्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली. हाडाडाड 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 हाडाडाड. घुंगडी पाण्यावर तरंगली व पुढे पुढे जाऊ लागली. काय आश्चर्य! सर्व लोकांनी परत एकदा जय जयकार केला. गुरु महाराज की जय, गुरु महाराज की जय, गुरु महाराज की जय. काय आश्चर्य! शिष्य बसलेली अर्धी घुंगडी तरायची व गुरु बसलेली अर्धी घुंगडी पाण्यात बुडायची. घुंगडी तशीच पुढे जायची. शिष्य बसलेली अर्धी घुंगडी पाण्यावर तरंगायची, गुरु बसलेली अर्धी घुंगडी पाण्यात बुडायची. मग गुरु म्हणाले, अरे शिष्य वाचव, वेलो वाचव ना, मेलो. शिष्य म्हणतोय, हाडाड मंत्र म्हणा, तरतय गुरु, हाडाड मंत्र म्हणा, तरतय हाडाड मंत्र म्हणा. कशी तरी गुरुने त्या घुंगडीला धरलं. लटकत पलीकडच्या तीराला गेले. परत गुरुदेव म्हणाले, आता परत कधी घुंगडीवर बसणार नाही रे बाबा. वाचलो रे बाबा, वाचलो रे बाबा, वाचलो. विठाला असे खोटारडे गुरु नसावे, असे लपांगा गुरु नसावे. गुरु चांगले असावे. गुरु का करायचा? तर 84 लाख जन्मात जावं
यमराज स्वतः सांगतात कोणा कोणाला यमपुरीत आणायचे. विठाला 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 यम सांगे दूता तुम्हा जावे मृत्यू लोका आपला लोक जितुका तो आणावा. यमदूताने यमराजाला विचारले आपले कोण कोण आहे त्याची लिस्ट सांगा ना. विठाला विठाला यमराजाने लिस्ट सांगायला सुरुवात केली. जो माणूस दुसऱ्याची निंदा करतो त्याला यमपुरीत घेऊन या. नंबर 2, जो माणूस दुसऱ्याची खोटी चाडी लावतो त्याला यमपुरीत घेऊन या. नंबर 3, जी स्त्री पर पुरुषावर वाईट नजर ठेवते, जो पुरुष पर स्त्रीवर वाईट नजर ठेवतो त्याला यमपुरीत घेऊन या. नंबर 4, जो दुसऱ्याची खोटी चाडी लावतो निंदा करतो त्याला यमपुरीत घेऊन या. जो दुसऱ्याची खोटी चाडी करतो चाडी लावतो त्याला यमपुरीत घेऊन या आणि त्याला चांगला पाहुणचार द्या. यमपुरीतला पाहुणचार कोणता? यमपुरीतला पाहुणचार कोणता? मारुती तोडली मारिती झोडीती यमाचे किंकर यमाचे किंकर झोडीती यमाचे किंकर यमाचे किंकर मारिती झोडीती 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 निष्ठुर झोडीती निष्ठुर झोडीती निष्ठुर मारिती झोडीती मारिती झोडीती 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 यमाचे किंकर यमाचे किंकर यमाचे यमाचे किंकर यमाचे किंकर बहुसाद यमाचे किंकर बहुसाद मारिती झोडीती मारिती झोडीती झोडीती निष्ठुर झोडीती निष्ठुर झोडीती निष्ठुर झोडीती निष्ठुर मारुती तोडीती झोडीती निष्ठुर मारुती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर यमाचे किंकर बहुसाद मारुती तोडीती झोडीती निष्ठुर मारुती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर यमाचे किंकर बहुसाद मारिती झोडीती झोडीती निष्ठुर मारिती झोडीती झोडीती निष्ठुर हरी मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकाळ बहुसाल. हे यमदूत तोडतात झोडतात मारतात ते पण 1-2 दिवस मारतात का? 1-2 दिवस नाही 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 तर बहुसाल म्हणजे खूप वर्षापर्यंत मारतात, खूप वर्षापर्यंत मारतात. आसी पत्र तरुवर खैराचे इंगळ निघतील ज्वार तैर पाठी. लाल तापल्याला भूमीवर लोळवतात, कडक तापल्याला उकळतात त्याला चक्कही कढईमध्ये टाकतात. विठाला विठाला म्हणून तुका येतो का कुळती पुढे येत गर्भवास. या सर्व येतना भोगाव्या लागू नये म्हणून गुरु करायचा आहे. विठाला 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 विठाला
छेडछाडी, परस्त्रीवर वाईट नजर, परपुरुषावर वाईट नजर, गुरुद्रोह करणे, धर्माचा आचरण न करणे. मी सर्व 7 पॉइंट सांगितले. पण आपण कुठल्या पॉइंट मध्ये बसतो ते शोधा. आमच्या बाबांनी असं एका कीर्तनातून विचारलं, आपण कुठल्या पॉइंट मध्ये बसतो ते शोधा. एक जण म्हणाला, कीर्तनातून उभा राहिला व म्हणाला, महाराज मी या सर्वच पॉइंट मध्ये बसतो, महाराज मी या सर्वच पॉइंट मध्ये बसतो. ऑन इन वन. मी आता काय करू? ऑन इन वन. आता मी काय करू शकतो? मी या यमपुरीच्या तडाख्यातून वाचू शकतो का? मी या यमपुरीच्या तडाख्यातून वाचू शकतो का? बाबा म्हणाले, हो, तू या यमपुरीच्या तडाख्यातून वाचू शकतो. तो माणूस म्हणाले, एवढं पाप करून सुद्धा मी वाचू शकतो? एवढं पाप करणार कोणी वाचलं का? आमच्या बाबांनी तर लिस्टच दिली. किरात बिल्लाने आयुष्यभर पापे केली, पण त्याचाही उद्धार झाला. कशानं? तर महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र पडल्यानं. एका वेश्याचाही उद्धार झाला. तर कशाने उद्धार झाला? तर पोपटाचं नाव राघव ठेवल्यामुळे. एवढ्या जणांचा उद्धार झाला, मग तुझा उद्धार होणार नाही का? तुझा उद्धार होणार नाही का? होणार. गोपीचंद राजाला हत्ती, घोडे, वाडा याचं मिथ्यात्व कळालं. त्याला उमगलं, पण आम्हाला काही उमगलं नाही. समजावून सांगतात, ध्यान देऊ नाही का? आणि हेच संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून, करे नो मागसी दगडा, करे नो मागसी दगडा, करे नो मागसी दगडा, करे नो मागसी दगडा.
आणि वादक यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. काही काही माणसं म्हणजे नुसती दगड असतात दगड. काही काही माणसं म्हणजे नुसती दगड असतात दगड. दोघ मित्र बसले गप्पा मारत होते. एक मित्र म्हणाला, रात्री उशिरा घरी गेलो, बऱ्याच वेळा बेल वाजवली, पण बायकोनं काही दरवाजा उघडला नाही. शेवटी अख्खी रात्र अंगणातच झोपून काढली. मग दुसरा मित्र ओरडला, सकाळी बायकोवर रागावला का नाही, बायकोवर रागावला का नाही. अरे तो म्हणतो, अरे सकाळी उठल्यावर लक्षात आलं की बायको माहेराला गेली आणि कुलपाची चावी माझ्याच कमरेला आहे. बघा हा दगड, बघा हा दगड, विठाला ढाला, ढाला, ढाला. हो. एक शिक्षक विद्यार्थ्याला म्हणाले, अरे मूर्खा, दगडा, गाढवा, बिनागलीच्या कांद्या, तुला 100 पैकी पेपरला फक्त 5च मार्क मिळाले. फक्त 5च मार्क कस काय मिळाले आणि तू तरी सुद्धा तू हसतो का, हसतोस? मुलगा म्हणाला, विद्यार्थी म्हणाला, सर हे 5 मार्क आले कुठून? मी तर उत्तर पत्रिकेमध्ये पिक्चरचं गाणं लिहिलेलं होतं. आणि मग हे 5 मार्क आलेच कुठून? हे 5 मार्क आलेच कुठून? मग आता शिक्षक दगड की विद्यार्थी दगड, ती तुम्ही ठरवा. मी नाही म्हणणार रे बाबा. ढाला, ढाला, ढाला. हो. एक शेजारी होती. तिला बाकीच्या शेजारणी म्हणायच्या, अगं तू किती वाढ आहेस, तू किती मोठी पतिव्रत आहेस, तू नवरा घरी आल्यावरच जेवती, किती महान आहे. ती म्हणाली, मजबुरी ग मजबुरी. एक शेजारी म्हणाली, मग तू एवढा संयम कसं काय पाळती, तू एवढ्या वेळ उपाशी कसं काय राहती? ती म्हणाली, मजबुरी ग मजबुरी, मजबुरी ग मजबुरी. म्हणजे काय? ती म्हणाली, माझा नवरा घरी आल्यावर स्वयंपाक बनवतो ना, आणि स्वयंपाक न बनवल्याशिवाय मला जेवताच येत नाही. मग आता ह्या स्वयंपाक बनवणारा दगड आणि ही दगडी विठाला, ढाला, 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 ढाला. एक न्यायाधीश चोराला म्हणाला, जा तुला निर्दोष मुक्त केलं, जा तुला निर्दोष मुक्त केलं. मग चोर म्हणाला, खरंच साहेब तुम्ही मला निर्दोष मुक्त केला? तो न्यायाधीश म्हणाला, हो तुला मुक्त केलं, तू जा. मग तो म्हणतो, आता ती चोरून आणलेली स्कूटी माझी झाली का? ती चोरून आणलेली स्कूटी माझी झाली का? न्यायाधीश म्हणाले, अरे देवा, मी या दगडाची कशाला घेतली असेल? विठाला, ढाला, ढाला. अशा दगड बुद्धीचे लोक केव्हा जागृत होणार? अशा दगड बुद्धीचे लोक जागृत होत नसतात. साप तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याचे जड, तुका म्हणे ऐसे बुद्धी ज्याचे जड, तुका म्हणे ऐसे बुद्धी जाचे झाडा, तुका म्हणायचे बुद्धी जाचे झाडा. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. एका ओझे एकला बघडे देवा, एका ओझे एकला बघडे देवा. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. एका ओझे एकला बघडे देवा, एका ओझे एकला बघडे देवा. ज्वारी नसलेली कणस कामाची नाही, गौर नसलेले फणस काही कामाची नाही, डोकं नसलेली माणसं काही कामाची नाही.
ती स्वतःच्याही कामाची नसतात दुसऱ्याच्याही कामाची नसतात. विठाला ढाला विठाला. ढाला हो. आता 12 वाजलेले आहेत, आपल्याला फुलं उधळायची आहेत. आता काय करा, ठोबा रुक्मय भजन घ्या आणि शेवटचं चरण घ्या. गोमाय 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 गोमाय